सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघस्य सामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांती दूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणोपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी सुरडकर परिवाराच्या ग्रहप्रवेशाच्या निमित्ताने उपस्थित पूजनीय भिक्खू ज्ञानरक्षजी स्थवीर, ज्ञान सत्यशोधक या यूट्यूब चॅनलचे संचालक, पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी स्थवीर, सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक, पूजनीय भिक्खू रेवतजी आदी संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ, उपस्थित सर्व सुरडकर परिवार, साबळे परिवार आणि संपूर्णच आप्तेष्ट नातेवाईक नातेबंधू, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना या ठिकाणी व्यक्त करतो। आज या ग्रहप्रवेशाच्या निमित्ताने अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या या वास्तूमध्ये भगवंताच्या मंगलमय वाणीच्या द्वारा आपण बुद्धवचनाचा पाठ केला। आज आपल्या वतीने पूजनीय भिक्खू संघाला भोजनदान, चिवरदान आदी दान पुण्य करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीमस पुण्य संपादन केलेला आहे। तथागतांचा कल्याणकारी उपदेश आपल्या सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी असतो। विशेष रूपाने भगवंताच्या उपदेशाला अनुसरून जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर वर्तमानकालीन जीवन आपलं अत्यंत सुखपूर्वक आपण जगत असतो। भगवंत असे म्हणतात की संसारिक लोकांसाठी काही गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। विशेष रूपाने महामंगल सूत्राचा पाठ आपल्या सर्वांच्या हितासाठी या ठिकाणी करण्यात आला। भगवंताचे उपदेश आपल्या वर्तमानकालीन जीवनाला सुखपूर्वक बनवण्यासाठी सहाय्यक ठरत असतात। आज या मंगलमय प्रसंगी एक छोट्याशा गाथेद्वारा 10-15 मिनिटापर्यंत आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी उपदेश देण्याचा प्रयत्न करतो। भगवंत एका ठिकाणी असं म्हणतात की संसारिक लोकांसाठी 4 गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। जे 4 तत्व भगवंताने सांगितले, ते 4 तत्व जर आपल्या जीवनामध्ये असतील किंवा त्या 4 तत्वाला अनुसरून जर आपण जीवन जगत असेल तर आपलं मानवी जीवन एक सार्थकी होऊ शकते। मनुष्य हा सुखाच्या मार्गाने जीवन जगू शकतो असं भगवंताने म्हटलं आहे। आरोग्य परमा लाभा, संतुष्टी परमं धनं, विसास प्रमायाती, निब्बानं परमं सुखं। हे 4 अंग, हे 4 तत्व, हे 4 सिद्धांत जर आपल्या जीवनामध्ये असतील तर मानवी जीवन सुखाच्या मार्गाकडे आपण नेऊ शकतो। कारण हे 4 तत्व अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। जसं आरोग्य परमा लाभा असं भगवंतांनी म्हटलं आहे। म्हणजे आरोग्य हा मानवी जीवनामध्ये सर्वात मोठा लाभ आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे। आरोग्य परमा लाभा म्हणजे आरोग्य 2 प्रकारचं असतं, शारीरिक आणि मानसिक।
हे दोनही प्रकारचे आरोग्य ज्यांचे सुदृढ असतात, ज्यांचे बलवान असतात, ज्यांची चांगल्या प्रकारचे असतात, तर तो मनुष्य सुखी असतो. कारण आरोग्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कधी कधी शरीर कुशल कर्म करण्यासाठी, पुण्यकर्म करण्यासाठी साथ देत नसते, परंतु मनाची जी आपली मानसिकता आहे, तर ती मनाची मानसिकता आपली प्रबळ असते, चांगल्या प्रकारची असते, सुदृढ असते, बलवान असते. कारण बाबासाहेब असं म्हणतात की माझं मन मजबूत आहे, मला नैतिक बल प्राप्त झालं आहे. तुमचं मन मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं, म्हणून बुद्धाचा सद्धम्म मी तुम्हाला देत आहे. म्हणजे भगवंताच्या तत्वज्ञानाला अनुसरून जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला, तर आपलं मन सुदृढ होते, बलवान होते, पराक्रमी होत असते. कारण मानवी मनाचा स्वभाव अत्यंत चंचल आहे, असं भगवंतांनी म्हटलं आहे. मानवी मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विकार उत्पन्न होत असतात. राग उत्पन्न होतो, द्वेष उत्पन्न होतो, मोह उत्पन्न होतो, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्षा, हे सर्व प्रकारचे विकार मनुष्याच्या मानसिक मनाला दुर्बल करत असतात. आणि त्यामुळे मनुष्याचं मानसिक मन जर बलवान करायचं असेल, तर राग नष्ट केला पाहिजे, द्वेष नष्ट केला पाहिजे, मोह नष्ट केला पाहिजे, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्षा, या सर्व प्रकारच्या विकाराला जर आपण नष्ट केलं असेल, तर आपलं मन अत्यंत बलवान होत असते. कारण मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार असतात, आणि जशा प्रकारचे विचार मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होतात, तशा प्रकारचं मनुष्य कार्य करत असतो. भगवंत असे म्हणतात की मनोपभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पद उठेन भासती वा करोती वा ततो नंग दुःखमन्वेती छायाव अनपायने. दुसऱ्या गाथेमध्ये भगवंत असे म्हणतात ततो नंग सुखमन्वेती छायाव अनपायने. म्हणजे या संसारामध्ये दुःख आणि सुख ह्या दोन्ही गोष्टी मनुष्यांच्या सोबत असतात, आणि त्या मानसिक मनाच्या अवस्थेद्वारा आपल्याला प्राप्त होत असतात. त्यामुळे मन अत्यंत मजबूत असावं, मन अत्यंत प्रभावशाली असावं, मन अत्यंत सुदृढ असावं. आणि मन सुदृढ कधी असू शकते आपलं, तर आपण कुशल कर्म करत असेल, आपण पुण्यकर्म करत असेल, आपण चांगल्या प्रकारची कर्म जर करत असेल, तर आपलं मन सुदृढ असते, आपलं मन बलवान असते. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण चांगल्या प्रकारची कुशल कर्म करावे, असं भगवंतांनी म्हटलं आहे. शरीराची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे, कारण शरीर अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शरीर जर दुर्बल असेल, शरीर जर कमकुवत असेल, तर कोणत्याही प्रकारचं चांगलं कर्म आपण करू शकत नाही. सिद्धार्थ गौतमाच्या संदर्भामध्ये आपण बघतो उदाहरण. सिद्धार्थ गौतम अन्न कमी सेवन केल्यामुळे त्यांचं शरीर अत्यंत कृश बनलं होतं, आणि अत्यंत शरीर कृश बनल्या कारणाने ते साधना करू शकत नव्हते, त्यांचं चित्त विचलित होत होतं. आणि त्यामुळे मनुष्याला पुण्यकर्म करण्यासाठी, मनुष्याला कुशल कर्म करण्यासाठी, चांगल्या प्रकारची कर्म करण्यासाठी शरीर सुद्धा तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. शरीर जर व्याधीग्रस्त असेल, शरीर जर आजारग्रस्त असेल, किंवा शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतील, तर त्याही ठिकाणी मनुष्य सुखाच्या मार्गाने जीवन जगू शकत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की संसारिक लोकांच्या जीवनामध्ये आरोग्य हा सर्वात मोठा लाभ आहे. भगवंताने असं कधीही म्हटलं नाही धनंग म्हणजे धन हे सर्वश्रेष्ठ लाभ आहे, असं भगवंताने कधीही म्हटलं नाही आहे. तर भगवंत असे म्हणतात की आरोग्य परमा लाभा. आरोग्य हा आपल्या जीवनातील सर्वात मोठा लाभ आहे. कारण आरोग्य जर चांगलं असेल, तर बाकीच्या सर्व काही गोष्टी आपण प्राप्त करू शकतो. आपल्याकडे जे काही भौतिक धनसंपदा असते, आपल्याकडे जे काही भौतिक सुख संपदा असते, या सर्व प्रकारच्या भौतिक सुख संपदेचा आनंद घेण्यासाठी सुद्धा आपलं आरोग्य, मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि भगवंताचं वचन आहे आरोग्य परमा लाभा संतुष्टी परमं धनं, असं भगवंतांनी म्हटलं आहे. संतुष्ट राहणे, संसारिक लोकांच्या जीवनामध्ये समाधान हे सुद्धा सर्वात मोठं धन आहे. संतुष्टी परमं धनं, संतुष्ट राहणे, समाधानी राहणे. म्हणजे भगवंत असे म्हणतात की जे आहे जसं आहे त्यामध्ये आपण समाधानी राहावं.
कारण मनुष्याचा जो स्वभाव आहे तर असंख्य प्रकारच्या तृष्णेने मनुष्याचं मन भरलेलं असतं. एक इच्छा पूर्ण झाली का दुसरी इच्छा उत्पन्न होते, दुसरी झाली का तिसरी उत्पन्न होते, तिसरी झाली का चौथी. म्हणजे अशा प्रकारे असंख्य इच्छेचा महासागर आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो असं भगवंतांनी म्हटलं आहे. परंतु ज्यांना सुखपूर्वक जीवन जगायचं आहे, ज्यांना चांगल्या प्रकारचं समाधानपूर्वक जीवन जगायचं आहे, तर त्यांनी संतुष्ट राहिलं पाहिजे असं भगवंताने म्हटलं आहे. कारण मन समाधानी होणे हे सुदृढ मनाचं लक्षण असतं. मन समाधानी होणे हे चांगल्या प्रकारच्या मनाचं लक्षण असतं आणि त्यामुळे मनाला समाधानी ठेवण्याचा मनुष्याने प्रयत्न केला पाहिजे. असंख्य लोक लोभामध्ये असल्यामुळे असंतुष्ट असतात. संतुष्ट मनुष्य कधी राहत असतो तर भगवंत असे म्हणतात की ज्यांच्या चित्तामध्ये अधिक लोभ असतो, जे अधिक लोभी मनुष्य असतात तर ते कधीही संतुष्ट राहत नसतात. आणि त्यामुळे त्याग प्रवृत्ती भाव सुद्धा समाधानी राहण्यासाठी त्याग प्रवृत्ती भाव सुद्धा आपल्याला सहाय्यक ठरत असतो. आणि त्यामुळे थोडा थोडा त्याग आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याग म्हणजे दान, जे काही दान पुण्य आपण आपल्या जीवनामध्ये करत असतो तर थोडं थोडं आपण दान पुण्य कर्म करून ही त्याग भावना म्हणजे परिपूर्णता या त्यागाला आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अर्थात त्याद्वारा आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारा जो काही लोभ असतो त्या लोभाला आपण कमी करू शकतो आणि आपण मग संतुष्ट राहू शकतो. समाधानी राहणे, संतुष्ट राहणे हे आपल्या जीवनातील एक कुशल कर्म आहे, पुण्य कर्म आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की विश्वास प्रमायाती, विश्वास हे सर्वात मोठं नातं आहे. दुसरं जे नाते असतात आपल्या व्यवहारामध्ये, माता पित्यांचं नातं असतं, बहीण भावांचं नातं असतं, मित्र मैत्रिणीचं नातं असतं किंवा अन्य प्रकारचे वेगवेगळे संसारामध्ये जेवढे काही नाते असतात तर वर्तमान काळामध्ये भौतिक दृष्टिकोनातून ते नाते तर महत्वपूर्ण असतातच. परंतु या सर्व नात्यांना टिकवण्यासाठी विश्वास हे नातं सर्वात मोठं आहे. विश्वासाचं नातं जर आपलं सुदृढ असेल, बलवान असेल, चांगल्या प्रकारचं असेल तर सर्व प्रकारची नाते खूप चांगल्या प्रकारची राहू शकतात. परंतु विश्वासाचं नातं जर नसेल तर त्या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारचं नातं टिकू शकत नाही. म्हणून विश्वासाचं नातं हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण भगवंत असे म्हणतात की एकदा जर मनुष्याने विश्वास गमावला तर पुन्हा विश्वास प्राप्त करण्यासाठी म्हणजे कधी कधी संपूर्ण जीवन मनुष्याला विश्वास संपादन करण्यासाठी लागत असते. परंतु एक क्षण, एक घटना, एक गोष्ट मनुष्याचा विश्वास नष्ट करण्यासाठी सहाय्यक ठरत असते. आणि एकदा जर मनुष्याचा विश्वास जर नष्ट झाला तर पुन्हा मात्र विश्वास पुन्हा जोडल्या जाऊ शकत नाही. अगदी काचेप्रमाणे विश्वासाचं नातं असतं असं भगवंतांनी म्हटलं आहे. ज्याप्रमाणे तुटलेली काच पुन्हा ज्या अवस्थेमध्ये असते त्या अवस्थेमध्ये तिला आपण जोडू शकत नाही, अगदी तशाच प्रकारे विश्वासाचं नातं सुद्धा तशा प्रकारचं निर्माण होत असते. आणि त्यामुळे विश्वासपूर्वक आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संसारामध्ये राहत असताना भगवंत असे म्हणतात प्रत्येक मनुष्य प्रत्येकांची कर्तव्य जर पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करत असेल किंवा चांगल्या प्रकारचे नातं जोपासण्याचा प्रयत्न करत असेल तर ते विश्वासाचं नातं आपलं टिकून राहत असते. आणि ज्या परिवारामध्ये एकमेकांच्या प्रती विश्वास असते, प्रेमभाव असते, मैत्री भावना असते, जिव्हाळ्याचं नातं असतं तर ते सदा सर्व काळ तो परिवार अत्यंत सुखपूर्वक असं जीवन जगतो असं भगवंतांनी म्हटलं आहे. भगवंताच्या काळामध्ये असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या सांसारिक जीवनासाठी माता विशाखेचं उदाहरण अत्यंत प्रेरणादायी आपल्याला असतं. जसं आपला संपूर्ण परिवार अत्यंत धार्मिक आहे, बुद्ध धम्म संघाच्या प्रती विशेष रूपाने आपल्या संपूर्ण परिवारामध्ये श्रद्धा आहे. खरात परिवारांच्या प्रती तर आम्ही अनेक वेळा खरात आईकडे, बाबाकडे, भाऊकडे जात असतो. त्यामुळे विशेष रूपाने त्यांच्या स्वभावाबद्दल आम्हाला ज्ञात आहे. भगवंत असे म्हणतात की एक परिवार जर धार्मिक असेल तर तो परिवार अन्य परिवाराला सुद्धा धार्मिक बनवू शकतो. कारण माता विशाखेचं उदाहरण आहे. माता विशाखेच्या परिवारामध्ये 4000च्या अधिक लोक म्हणजे परिवारामध्ये राहत होते. म्हणजे 4000पेक्षा अधिक त्यांच्या घरामध्ये सदस्य होते. परंतु तेवढेही सदस्य माता विशाखेच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत श्रद्धायुक्त चित्ताने बुद्ध धम्म आणि संघाची परंपरा ते जोपासत असत.
कारण भगवंत असे म्हणतात की आपण आपल्या जीवनामध्ये जी परंपरा आहे, म्हणजे चांगल्या गुणांची परंपरा आहे, सद्गुणांची परंपरा आहे, तर ही सद्गुणाची परंपरा आपण जोपासली पाहिजे. कारण सद्गुणांची परंपरा जर आपण जोपासली असेल, माता विशाखा आपल्या अगदी छोट्याशा पुती असेल, नात असेल, नाती पुतीसह असं म्हटलं आहे, तर म्हणजे या लहान लेकरांपासून माता विशाखा दान पुण्य करण्याची त्यांना संधी देत असे, त्यांना शिकवत असे, शील पालन करण्यासाठी त्यांना शिकवत असे, मैत्री भावना करण्यासाठी त्यांना शिकवत असे. म्हणजे एखादा घरातील एखादा ज्येष्ठ व्यक्ती जर बुद्ध धम्म संघाच्या प्रती अत्यंत दृढ श्रद्धा ठेवत असेल, तर तो व्यक्ती संपूर्ण परिवाराला एका धम्माच्या धाग्यामध्ये, मैत्रीच्या धाग्यामध्ये बांधून ठेवत असतो, जे की विश्वासाच्या नात्याला तो बांधून ठेवत असतो. आणि त्यामुळे माता विशाखेचा आदर्श आपल्या समोर आहे. 4,000पेक्षा अधिक परिवाराला माता विशाखा एकत्र घेऊन जीवन जगत होती, कारण त्यांच्यामध्ये एकमेकांच्या प्रती विश्वासाचं फार मोठं नातं होतं. आणि त्या विश्वासाच्या नात्याने संपूर्ण एका मैत्रीच्या धाग्यामध्ये त्या परिवाराला तिने बांधून ठेवलं होतं. कारण विश्वासाचं नातं जर असेल तर एकमेकांच्या प्रती प्रेम असते, जिव्हाळा असते, आपुलकी असते, मैत्रीभाव असतो. आणि जिथे हे सर्व प्रकारचे सद्गुण असतात, तिथे कधी वाद होत नाही, विवाद होत नाही, तंटा होत नाही, भांडण होत नाही. आणि ज्या घरामध्ये अशा प्रकारचे क्लेश नसतात, तर तो परिवार मात्र सदा सर्व काळ सुखाने, सुखपूर्वक जीवन जगत असतो. आणि त्यामुळे विश्वासाचं नातं सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे, असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्यानंतर चौथं तत्व भगवंत म्हणतात, निब्बानं परमं सुखं. निब्बान हे सर्वश्रेष्ठ सुख आहे, संसारिक लोकांसाठी सुद्धा आणि प्रवर्जित लोकांसाठी सुद्धा. निब्बान हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. निब्बान म्हणजे निर्मळ जीवन, निब्बान म्हणजे निर्दोष जीवन, ज्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही, ज्यांच्या मनामध्ये राग नाही, द्वेष नाही, लोभ नाही, मोह नाही, मीपणा नाही, अहमपणा नाही, गर्व नाही. अत्यंत ज्याप्रमाणे पांढरे शुभ्र वस्त्र असतं, अगदी तशाच प्रकारे मनुष्याच्या चित्ताची क्लेशरहित जर अवस्था असेल, तर तो मनुष्य सदा सर्व काळ सुखपूर्वक जीवन जगत असतो. आणि तो जो मनुष्य सुखपूर्वक जीवन जगण्याची मनोकामना करत असतो, तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये 3 गोष्टी त्याने सदा सर्व काळ करावं, असं भगवंतांनी म्हटलं आहे. सुखाची मनोकामना करणाऱ्या मनुष्याने शीलाचं पालन करावं. आपलं शील, आपलं चारित्र्य, आपला सदाचार नेहमी चांगल्या प्रकारचा असावा. आपण कायने कधी अकुशल कर्म करू नये, वाचेने कधी आपण अकुशल कर्म करू नये, आणि मनाने कधीही अकुशल कर्म करू नये. काया, वाचा आणि मन ह्या 3ही अवस्था आपल्या अत्यंत परिशुद्ध असाव्या, निर्मळ असाव्या. त्यानंतर दान पुण्य आपण सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये करावं. भगवंत असे म्हणतात की जेव्हा जेव्हा संधी उपलब्ध होत असते, तेव्हा तेव्हा आपण दान पुण्य सुद्धा केलं पाहिजे. कारण दान म्हणजे त्याग आहे. कारण जोपर्यंत आपण त्याग करत नाही, दानाची भावना हा बोधिसत्वाचा सद्गुण आहे, असं भगवंतांनी म्हटलं आहे. एका बोधिसत्वाला बुद्धत्वाची अवस्था प्राप्त होण्यासाठी दान पुण्य करणं अत्यंत गरजेचं आहे. एक बोधिसत्व आपल्या संपूर्ण पारमिता या दान बलाच्या आधाराने पूर्णत्वास नेत असतो. आणि त्यामुळे दान कर्म सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यानंतर प्रज्ञेचा अभ्यास सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपल्या मनाला एकाग्र करण्यासाठी आपण आनापानसती करावी, विपश्यना भावना करावी, मंगल मैत्रीची भावना करावी, शमत भावना करावी. म्हणजे जेवढे काही चांगल्या प्रकारचे सद्गुण असतात, त्या सर्व प्रकारच्या सद्गुणाला आपण धारण करण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे भगवंताचं हे वचन आहे, ज्यांना सुखपूर्वक जीवन जगायचं आहे त्यांनी आरोग्याला सांभाळलं पाहिजे. ज्याला सुखपूर्वक जीवन जगायचं आहे त्यांनी संतुष्ट राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यांना सुखपूर्वक जीवन जगायचं आहे त्याने विश्वासपूर्वक आपलं जीवन जगलं पाहिजे. आणि ज्यांना सुखपूर्वक जीवन जगायचं आहे त्याने निब्बाण मार्गाची कास धरली पाहिजे. ह्या 4 तत्व, ह्या 4 गोष्टी भगवंताच्या सद्धर्मामध्ये अत्यंत महत्वपूर्ण हा एका गाथेमध्ये भगवंतांनी उपदेश दिला. आणि आज या मंगलमय प्रसंगी या गृहप्रवेशाच्या निमित्ताने सुरडकर परिवारांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं हे घर घेतलं.
या घरामध्ये राहत असताना संपूर्ण सुरडकर परिवार, त्यांचे अपतेष्ट, नातेवाईक, नातेबंधू या सर्वांना सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छित आणि पार्थित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वास जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना वेळेच्या अभावी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.